नमस्कार मित्रांनो. आता बरेच शेतकरी महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची पीएम किसान योजना यासाठी अपात्र होत आहेत. कोणकोणते शेतकरी या योजनेतून अपात्र होत आहेत आणि तुम्ही सुद्धा या योजनांसाठी अपात्र होणार नाही यासाठी काय करायला पाहिजे, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे व तुमच्याकडून सुद्धा अशी काही चूक होणार नाही यासाठी तुम्ही या व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी माहिती हक्काची या आपल्या युट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्यात येते. तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा अर्थसंकल्प 2023-24 मध्ये नमो शेतकरी योजना आणली. त्यानुसार सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान मिळते आणि या नमो शेतकरी योजनेला पात्र शेतकरी तेच आहेत जे की पीएम किसान योजनेसाठी शेतकरी पात्र आहेत. म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांना ऐकून 12,000 रुपये अनुदान देण्यात येते. परंतु आता बरेच शेतकरी दोन्ही योजनांसाठी अपात्र होत आहेत, तर काही शेतकरी नमो शेतकरी या योजनेसाठी अपात्र होत आहेत. तर याचं सविस्तर कारण आपण समजून घेणार आहोत. याचं कारण जर आपण खोलात जाऊन पाहण्याचा विचार केला तर 2022-23 मध्ये पीएम किसानचा 10वा हप्ता 11,27,90,289 एवढ्या लाभार्थ्यांना 10वा हप्ता मिळाला. परंतु ज्यावेळेस आपण 2023-24 मध्ये बघतो, एप्रिल जुलै मधला म्हणजे जो 14वा हप्ता होता, त्यामध्ये 9,53,58,300 एवढ्याच लोकांना मिळाला आहे. म्हणजेच जवळपास 2 कोटींचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच यातून पाहायला मिळते की जवळपास 2 कोटी शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यासाठी अपात्र ठरण्याची वेगवेगळी कारणं आहेत, परंतु जो मूळ मुद्दा आहे, जो तुम्हाला कोणीही आतापर्यंत सांगितलं नसेल, तो म्हणजे तुमचं 7/12वरील नाव व आधार कार्डवरील नाव सारखं असायला पाहिजे. म्हणजे जर तुमचं 7/12वर नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर तुम्ही अपडेट वगैरे करून जर वेगळं केलं असेल तर तुम्ही यासाठी अपात्र होऊ शकता. हे नसल्यामुळे बऱ्याचदा काय होते, तुम्ही जेव्हा स्टेटस चेक करता तेव्हा लँड सीडिंगच्या ठिकाणी नो येतं. जर लँड सीडिंग तुमचं झालेलं नसेल, म्हणजे 7/12वरील डाटा व आधार कार्डवरील डाटा मॅच होत नसेल, तर पीएम किसान व नमो शेतकरी या योजनेतून बरेच लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत. आणि याचाच अर्थ असा की जर आता तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला गेले, तुमचे नाव किंवा जन्मतारीख तुम्ही बदलली, तर तुमच्या 7/12वरील माहिती आणि आधार कार्डवरील माहिती जुळली नाही, तर तुम्ही सुद्धा या दोनही योजनांमधून अपात्र होऊ शकता. आणि आता या योजनांची इतरही अपात्र होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. सर्वात प्रथम ई-केवायसी न करणे, त्यानंतर 7/12 व आधार कार्डवरचे नाव न जुळणे, तसेच तुमचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक न झालेले असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्यावर डीबीटी पर्याय बंद होणे. जर तुमचा हा डीबीटी पर्याय बंद झाला असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन डीबीटी पर्यायास चालू करा. जर तुमच्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. तुम्हाला या नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत राहणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या मराठी माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.